हॅलो स्टुडंट, मी अनघा फाटक. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुम्ही बघितलं असेल की मागच्या भागात आपण असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द नंबर्स अँड कंपॅरिझन हा लेसन कंप्लीट केला. आता आज आपण क्वेश्चन बेस्ड ऑन द नंबर्स 1 to 100 हा 6 नंबरचा लेसन चालू करणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला 1 to 100 जे नंबर आहे त्याच्याविषयी सगळी इन्फॉर्मेशन म्हणजे 0 किती वेळा येतो, 1 to 100 मध्ये 0 किती वेळा येतो किंवा 2 किती वेळा येतो, हे सगळं म्हणजे जे काय बेसिक्स तुम्हाला हवं आहे या ठिकाणी ते सगळं दिलेलं आहे. की पहिली आपण सगळी इन्फॉर्मेशन बघू आणि नंतरच आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करू. पहिला मी सांगते तुम्हाला या ठिकाणी द डिजिट 0 की 9 ऑकर इन द नंबर्स 1 to 100. आता 1 to 100 मध्ये 0 ते 9 नंबर किती वेळा येतात ते बघू. आता 1 to 100 मध्ये 0 किती वेळा येतो, तर 11 टाइम येतो. लक्षात ठेवायचं फक्त 0 कारण यावरच सगळे तुम्हाला प्रश्न आहेत, त्याच्यामुळे तुम्ही हे सगळं लर्न करायचं आहे. 0 11 टाइम येतो, 1 21 वेळा येतो, 2 to 9 नंबर किती वेळा येतात, तर 20 टाइम्स येतात. बघा या ठिकाणी 0 11 टाइम येतो, 1 21 टाइम येतो, 2 to 9 नंबर 20 टाइम येतात. म्हणजे 1 to 100 बद्दल सांगितलं तुम्हाला. आता त्याच्यानंतर द डिजिट ऑकर इन द नंबर्स 10 to 99. आता 10 to 99 मध्ये 0 किती वेळा येतो, तर 9 टाइम येतो. या ठिकाणी 0 किती टाइम येतो, 9 टाइम. आणि 10 to 99 मध्ये 1 to 9 नंबर किती वेळा येतात, तर 19 टाइम येतात. बघा या ठिकाणी 1 to 100 नंबर मध्ये 1 to 100 मध्ये 0 11 टाइम येतो, 1 21 टाइम येतो, 2 to 9 नंबर 20 टाइम येतात. आणि 10 to 99 म्हणजे 2 डिजिट नंबर मध्ये 0 किती वेळा येतो, तर 9 वेळा येतो. आणि 1 to 9 नंबर किती वेळा येतात, तर 19 टाइम्स येतात. आता हे सगळं तुम्ही लर्न करा म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल हा लेसन. मी पुढचं घेते आणि हे सगळं तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे, परंतु तुम्हाला समजून सांगण्याचं काम मी करते या ठिकाणी. कारण कधी कधी पटकन लक्षात येत नाही जे काय दिलेलं आहे ते. मी प्रत्येक पॉइंट एक्सप्लेन करणार. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट आपण बघू. आपण पहिले 2 पॉइंट आता पाहिले, आता थर्ड पॉइंट बघू आपण. व्हेन द नंबर्स 1 to 100 आर रिटन दे कंटेन. आता 1 to 100 मध्ये या ठिकाणी 9 1 डिजिट नंबर, 9 1 डिजिट नंबर्स म्हणजेच काय, तर 1 to 100 मध्ये 1 to 9 हे फक्त काय, तर 1 डिजिट नंबर आहे. तुम्हाला माहिती आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 हे किती आहे टोटल, तर 9 आहे. सोपं आहे लक्षात ठेवायला. 9 1 डिजिट नंबर आहे 1 to 100 मध्ये. त्याच्यानंतर 92 डिजिट नंबर आहे, 92 डिजिट नंबर्स म्हणजे 10 to 99. 10 पासून ते 99 पर्यंत 10 11 12 13 असे पुढे 99 पर्यंत किती 92 डिजिट नंबर आहे. त्याच्यानंतर पुढे आहे ओनली 1 3 डिजिट नंबर. आता तो तुम्हाला माहिती आहे कोणता आहे. 1 to 100 मध्ये 2 डिजिट 3 डिजिट नंबर या ठिकाणी 100. 3 डिजिट नंबर कोणता आहे, तर 100. बघा आपण पुन्हा एकदा बघू हे सगळे पॉइंट. 9 1 डिजिट नंबर आहे 1 to 100 मध्ये. 9 1 डिजिट नंबर आहे. त्याच्यानंतर 92 डिजिट नंबर आहे आणि फक्त 3 डिजिट नंबर कोणता आहे, तर 100. हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आपण चौथा पॉइंट बघू. पहिलं मी रीड करते काय सांगितलेलं आहे ते. 10 20 30 40 50 60 70 80 90 and 100 are the 10 numbers from 1 to 100 having the digit 0 at the unit place. लिहिते या ठिकाणी 10 20 30 40 50 60 70 80 90 and 100. या ठिकाणी बघितलं तर बघा आर द 10 नंबर्स फ्रॉम 1 to 100 हॅव्हिंग द डिजिट 0 ॲट द युनिट प्लेस. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बघा 0 युनिट प्लेसला दिसेल असे नंबर किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 नंबरच्या ठिकाणी तुम्हाला 0 काय कोणत्या ठिकाणी दिसेल, तर युनिट प्लेसला. ठिकाणी मी लिहिते द डिजिट 0 ॲट द युनिट प्लेस. असे किती नंबर आहेत, तर 10 नंबर्स. आणि ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे कोणते कोणते ते 10 20 30 40 50 60 70 80 90 and 100.
त्याच्यानंतर आपण पुढे बघू, पुढे काय सांगितलेलं आहे ते. सिमिलरली देर आर 10 नंबर्स विच हॅव्हिंग एनी ऑफ द डिजिट फ्रॉम 1 to 9 ॲट द युनिट प्लेस. आता 1 to 9 चं आपण बघू. पहिलं 1च बघते मी, या ठिकाणी सांगते तुम्हाला. 1, 11, 21, 31, 41, 51, 61, 71, 81 and 91. बघा आता पुढे वाचून दाखवते तुम्हाला. सिमिलरली देर आर 10 नंबर्स इच हॅव्हिंग एनी ऑफ द डिजिट फ्रॉम 1 to 9 ॲट द युनिट प्लेस. आता 10 नंबर युनिट प्लेसला तुम्हाला 1 to 9 मध्ये काय दिसणार, तर या ठिकाणी किती असे नंबर आहेत बघा. 1 या ठिकाणी हा काय, इथे 1, 11, 10 या ठिकाणी युनिट प्लेसला आहे 11 मध्ये. 21 मध्ये इथे 1 कोणत्या प्लेसला आहे, तर युनिट प्लेसला. इथे पण युनिट प्लेसला. या ठिकाणी सगळे युनिट प्लेसला. म्हणजे नंबर काउंट करू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असे तुम्हाला बघितलं तर 1 to 9. आता मी दुसरा घेते या ठिकाणी. 2, 21, 31, आपण एक काम करू या ठिकाणी. 2 नंबर बघू. 2 त्याच्यानंतर 12, 22, 32, 42, 52, 62, 72, 82 आणि 92. बघा या ठिकाणी सगळे 2 तुम्हाला युनिट प्लेसला दिसतील. म्हणजे टोटल किती आहे, तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. म्हणजे कोणताही घ्या, तुम्हाला 1 to 9 पर्यंत तुम्ही कोणतेही नंबर घ्या या ठिकाणी, ते तुम्हाला किती वेळात, तर 10 टाइमला तुम्हाला दिसतील युनिट प्लेसला. देर आर 10 नंबर्स इच हॅव्हिंग एनी ऑफ द डिजिट फ्रॉम 1 to 9 द युनिट प्लेस. त्यानंतर आपण मी आता तुम्हाला 1 आणि 2 दाखवलं, त्याच्यापुढे तुम्ही 3 पण बघू शकता असं करून, की जर काउंट केलं तर टोटल किती नंबर होणार आहे, तर 10 नंबर होणार आहे. आपण पुढे बघू. पाचव्या ह्याला काय सांगितलेल्या पॉइंटला ते 11, 22, 32, 33, 44, 55, 66, 77, 88 and 99 are the 9 numbers from 1 to 100 having the same digit at the unit and the 10 places. या ठिकाणी 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88, 99. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. या ठिकाणी जर तुम्ही 9 नंबरच्या ठिकाणी जर बघितलात तर या ठिकाणी युनिट प्लेसला आणि 10 प्लेसला समान नंबर आहेत. बघा सेम नंबर आहे. इथे 1 आहे 10 प्लेसला, इथे पण युनिट प्लेसला 1, इथे पण या पण ठिकाणी सेमच. तुम्हाला एवढे जे सगळे नंबर आहेत 9 नंबर, या ठिकाणी तुम्हाला काय तर सेम नंबर दिसतील युनिट प्लेसला आणि 10 प्लेसला. लिहिते मी या ठिकाणी किती आहे टोटल नंबर. या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 नंबर्स आहेत. ज्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर युनिट प्लेसला आणि 10 प्लेसला समान नंबर आहे. पुढे बघा. आणि हे सगळे नंबर, दीज नंबर्स आर मल्टिपल्स ऑफ 11. हे मल्टिपल्स ऑफ 11 म्हणजे काय, सगळे टेबलमध्ये येतात 11च्या. माहिती आहे तुम्हाला. 11 1 सा 11, 11 2 सा 22, 11 3 सा 33, 11 4 सा 44, 11 5 सा 55, 11 6 सा 77, 11 6 सा 66, 11 7 सा 77, 11 8 सा 88 and 11 9 सा 99. म्हणजे हे सगळे काय आहेत, तर 11चे मल्टिपल्स आहेत. 11च्या टेबलमध्ये येणारे नंबर आहेत. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट बघू आपण. सोपं आहे सगळं, लक्षात ठेवलं, पाठांतर केलं की तुम्हाला हा पूर्ण जी काही एक्सरसाइज आहे ती पण सोपी वाटेल. बघू आपण पुढे. कोणताही क्वेश्चन जर आला 1 to 100 नंबरवर तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. म्हणून मी पहिले जी काही बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती पहिली घेते तुमची. त्याच्यानंतर पुढे बघू आपण. ॲज शोन अबाव देर आर 8 नंबर्स विच आर मल्टिपल्स ऑफ 12, 7 नंबर विच आर मल्टिपल्स ऑफ 13 and 6 number each which are multiples of 15 and 16. आता मी फक्त तुम्हाला 12 हे एक्सप्लेन, तुमचे आता टेबल तर पाठांतर असतील 20 पर्यंत, तर टेबल आता फोर्थ मध्ये पाहिजेच पाठांतर. आपण बघू 12 चे टेबल बघू. या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय एका टेबल मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करते. या ठिकाणी मी 12 चं टेबल लिहिलेलं आहे बघा. 12 1 सा 12, 12 2 सा 24, 12 3 सा 36, 12 4 सा 48, 12 5 सा 60, 12 6 सा 72, 12 7 सा 84, 12 8 सा 96, 12 9 सा 108 and 12 10 सा 120. या ठिकाणी मी असं टेबल लिहिलेलं आहे. आता काय मी यामध्ये जे सांगितलंय ते एक्सप्लेन करते. इन ॲज शोन अबाव देर आर 8 नंबर
विच आर मल्टिपल ऑफ 12. आपल्याला फक्त 1 to 100 पर्यंतच बघायचं आहे, त्याच्यामुळे आपण बघू किती मल्टिपल आहेत ते. 1 2 3 4 5 6 7 8. या ठिकाणी हे पुढचे नंबर घेऊ नका, कारण ते 100 पेक्षा मोठे आहेत. म्हणजे किती झाले या ठिकाणी, तर 1 2 3 4 5 6 7 8. देर आर 8 नंबर विच आर मल्टिपल्स ऑफ 12. आता 12 चे मल्टिपल्स किती आहेत या ठिकाणी, तर 8 आहेत. फक्त एवढेच काउंट करायचे. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60, 12 6 72, 12 7 84, 12 8 96. एवढेच फक्त काय 100 पर्यंत 12 चे मल्टिपल आहेत. म्हणजे टोटल किती झाले, 8 झाले. पुढचे कारण 100 च्या पुढचे नंबर आहेत ते पाहिजे नाहीये. तसंच तुम्हाला इतर जे आहेत या ठिकाणी 13 चे किती आहेत, तर 7 आहेत. आता 13 चे टेबल तुम्ही बघितलं तर 13 वर्सेस 13, 13 2 26, 13 3 39. असं जर तुम्ही बघत गेलात पुढे पुढे, आता मी सगळे टेबल या ठिकाणी लिहून दाखवत नाहीये तुम्हाला. तसंच 15 चं पण आहे. 15 आणि 16 चे किती आहेत मल्टिपल, बघा 6 आहेत. 15 आणि 16 चे किती मल्टिपल्स आहेत, तर 6 आहेत. हे टेबल लिहिल्यावर तुमच्या लक्षात येईल. पुढे जायचं नाही, 100 च्या मागे यायचं, कारण आपल्याला इथे फक्त 100 पर्यंतच मल्टिपल बघायचे आहेत. त्याप्रमाणे मी तुम्हाला एका ह्याचं तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवलं 12 चं. बाकी तुम्ही स्वतः करू शकता. त्याच्यानंतर आपण 7 नंबरचा पॉइंट बघू काय आहे तो. मी रफ करते. तुम्ही जेव्हा हे पुन्हा पुन्हा लर्न कराल तेव्हा तुमच्या पटकन लक्षात येईल. एकदा करून होणारं नाहीये. आपण 7 नंबर बघू. देर आर 50 इवन नंबर्स अँड 50 ऑड नंबर्स इन द नंबर्स 1 to 100. आता 1 to 100 मध्ये 50 काय आहेत, तर इवन नंबर आहेत. इवन नंबर्स या ठिकाणी बघा 50 इवन नंबर्स आहेत. आणि काय आहे, तर 50 ऑड नंबर म्हणजे सम आणि विषम संख्या किती आहेत. समसंख्या किती आहेत, तर 50 आहेत आणि विषम संख्या 50 आहे. सम म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ज्या नंबरच्या शेवटी 0 2 त्याच्यानंतर 4 6 8 अशा संख्या असतात ज्या नंबरच्या शेवटी, म्हणजे युनिट प्लेसला, त्याला आपण काय बोलतो, इवन नंबर. आणि ऑड नंबर म्हणजे काय, 1 3 5 7 आणि 9. ज्या संख्येच्या शेवटी हे 1 3 5 7 9 हे नंबर असतात त्याला आपण म्हणजे युनिट प्लेस, त्याला आपण काय बोलतो, ऑड नंबर. असे 1 to 100 मध्ये किती आहे, तर 50 इवन नंबर्स आहेत आणि 50 ऑड नंबर आहेत. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे बघू आपण. देयर आर 46 इवन नंबर्स अँड 45 ऑड नंबर्स इन द नंबर 10 to 19. आता हे आपण कशाचं बघितलं, तर 1 to 100 चं बघितलं. त्याच्यानंतर आपण बघू 10 to 99. 10 to 99 पर्यंत आपण बघू. आता या ठिकाणी 46 इवन नंबर्स, हे पाठांतर करायचं. 46 इवन नंबर आहेत या ठिकाणी आणि 45 काय आहेत, तर ऑड नंबर्स आहेत. हे सगळं तुम्ही पाठांतर करा, म्हणजे तुमच्या जर यावर काही क्वेश्चन आला तर तुम्ही लिहू शकता पटकन आन्सर, म्हणजे काउंट करायची गरज लागणार नाही. 10 to 99 मध्ये 46 इवन नंबर आहेत आणि 45 ऑड नंबर्स आहेत. आणि 1 to 100 मध्ये दोन्ही पण सेम आहेत. इवन 50 आहेत आणि ऑड पण काय आहे, तर 50 आहेत. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉइंट बघू. व्हेन द नंबर 1 to 100 आर रिटन दे कंटेन. आता 1 to 100 मध्ये पुढचा पॉइंट बघू. 90 numbers not having digit 0. 90 numbers not having 0. म्हणजे 90 नंबर्सला 0 नाहीये, हे लक्षात. नॉट हॅव्हिंग 0 म्हणजे काय, 90 1 to 100 मध्ये 90 नंबर्सला 0 नाहीये. त्याच्यानंतर पुढे बघू. 90 नंबर्स नॉट हॅव्हिंग 1 डिजिट 1 किती नंबर्सला नाही आहे, तर या ठिकाणी 90 नंबर्सला 1 डिजिट नंबर नाही आहे. आणि त्याच्यानंतर 81 नंबर्स नॉट हॅव्हिंग, बघा काय काय लिहिलेलं आहे ते. 81 नंबर्स नॉट हॅव्हिंग 2
डिजिट 2 to 9, डिजिट 2 to 9. पुन्हा एकदा एक्सप्लेन करते. 90 नंबर्स नॉट हॅव्हिंग 0. 1 to 100 मध्ये 90 नंबर्सला 0 नाहीये. त्याच्यानंतर 90 नंबर्स नॉट हॅव्हिंग 1. 1 to 100 मध्ये 90 नंबर्सला 1 नाहीये, म्हणजे 1 नाहीये त्याच्यामध्ये. आणि 81 नंबर्स नॉट हॅव्हिंग डिजिट 2 to 9. आता 81 1 to 100 मध्ये 81 नंबर्सला 2 to 9 नंबर नाहीयेत, म्हणजे त्यामध्ये 2 to 9 तुम्हाला 2 ते 9 नंबर नाहीयेत. हे सगळं पाठांतर करा. जेवढे या ठिकाणी बेसिक तुम्हाला जेवढी इन्फॉर्मेशन दिलेली होती तेवढी मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितली की 1 to 100 मध्ये किती इवन नंबर आहेत तर 50 आहेत आणि ऑड नंबर किती आहेत 50च आहेत, सेम आहेत. आणि 10 to 99 मध्ये 46 इवन नंबर आहेत आणि ऑड नंबर किती आहेत तर 45 आहे. त्याच्यानंतर 1 to 100 मध्ये 90 नंबर्स नॉट हॅव्हिंग 0. 90 नंबर्सला 0 नाहीये. त्याच्यानंतर 90 नंबर्स नॉट हॅव्हिंग 1. 90 नंबरला 1 नाही. आता हे पाठांतर करायला तुम्हाला पटकन लक्षात येईल पाठांतर केल्यावर. त्याच्यानंतर 81 नंबर्सला नॉट हॅव्हिंग डिजिट 2 to 9. आता 2 to 9 नंबर नाही, म्हणजे 2 ते 9 नंबर 81 नंबर्सला नाहीये, हे लक्षात घ्या. अशा प्रकारे जी बेसिक इन्फॉर्मेशन होती ती मी तुम्हाला या ठिकाणी सांगितली. बाकी जे सॉल्व एक्झाम्पल वगैरे आहेत ते आपण पुढच्या भागात बघू, कारण एका वेळी सगळं आपल्याला या ठिकाणी शिकवणं पॉसिबल नाही आणि तुम्ही ते जे काही शिकवलंय ते लर्न करायचं आहे. या ठिकाणी जेवढं पॉसिबल झालं तेवढं मी तुमचं म्हणजे या ठिकाणी सांगितलं, तुम्हाला तेवढी इन्फॉर्मेशन दिली. बाकी आपण पुढच्या भागात बघू. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करायचा आहे आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.